सीआयडी कडून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू आहे। स्वतःहून स्वाधीन झालेला आहे आणि आपण पाहतोय की सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती सुरुवातीला केली जाईल। मात्र आज खरं तर बीडमध्ये जे आहे बीड पोलिसांसमोर वाल्मिक कराडला हजर केलं जातं का हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की वाल्मिक कराड हा स्वतःहून या ठिकाणी सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे। वाल्मिक कराड याची खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जाईल। सुरुवातीला काही माहिती जी आहे ती वाल्मिक कराड यांच्याकडून या ठिकाणी सीआयडीला दिली जाते काही पण महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतोय की सध्या प्रशांत बोरुडे यांच्या चेंबरमध्ये सध्या वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ती केली जाईल। स्वतःहून वाल्मिक कराड हा या ठिकाणी दाखल झाल्यामुळं सरेंडर जो आहे तो पोलिसांच्या स्वतःहून स्वाधीन झाला। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर मात्र आज सकाळपासून चर्चा होती वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीचं खरं तर सरेंडर म्हणजे शरण घेणार का, मात्र स्वतःहून ते या ठिकाणी दाखल झाले। सध्या आपण पाहतोय की प्रशांत बोरुडे यांच्या केबिनमध्ये या ठिकाणी स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो सरेंडर झालेला आहे आणि वाल्मिक कराड याची चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण पाहतोय की त्याचे काही समर्थक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र आज सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी हा सगळा परिसर जो आहे तो आपण पाहतोय की सीआयडी ऑफिसमध्ये स्वतः अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे जे आहे ते सकाळीच कार्यालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांच्याच केबिनमध्ये सध्या या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांच्या या ठिकाणी शरण आलेला आहे। आणि पाहताय वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे। 22 दिवस झालेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला त्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे आहे आणि सीआयडी कडे वाल्मिक कराड हा आता शरण आलेला आहे। आताची मोठी बातमी आपण थेट ही काही दृश्य पाहतोय त्यामध्ये वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आलेला आहे। जवळपास 20-22 दिवसानंतर या प्रकरणानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय। वाल्मिक कराडवर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे। अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे। आपली नेमकी मागणी काय आहे? आता तो शरण आलाय पोलिसांना, मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते। आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। पण जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत, त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले आहेत का कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही, ते अजूनही फरारच आहेत। त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा। पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। ते समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल नेमकं काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे।